तिला वाचव जा 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 पटकन. कॉलेजमध्ये असताना आपण किती जवळ होतो ना एकमेकांचे. चांगले मित्र होतो एकमेकांचे. हे काही घडो हो, सत्या आणि विकी कायम पुढे असणार. तो आपण एकत्र केलेला अभ्यास, कॅम्पस मधले राडे, आपण पेलेली पहिली बियर. कोण आहेस तू? काय करतोय हे सगळं? राक्षस आहेस तू, राक्षस. आम्हालाच आमच्या विरोधात उभं करून हे असं मारतोयस तू आम्हाला. हे का करतोयस तू सगळं ते तरी सांग ना. हे बघ, हे बघ, हे असं आम्हाला मारण्याचा तुला कोणी अधिकार दिला नाहीये, कळलं तुला? हात सोड माझा, हात सोड माझा. काय करतोय तू? हात सोड मला, सोड. कुठे घेऊन चाललायस तू मला? सोड, सोड मला म्हटलं ना एकदा. हात नको लावू. सायली, 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 हात सोड. सोड 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 तिला, सोड तिला. काय हवंय तुला? आम्ही काय बिघडवलंय तुझं? तुला का त्रास देतोस तिला? तिच्या दादाला नाही लागायचा. आई, मी हात जोडते तुझ्या. आम्हाला त्रास नको ना देऊ. आई, आम्हाला सोडला. आई तू मागे हो. मागे हो. आई अगं, आई बाळा, कशी आहेस ग तू बाळा? मी बरी आहे, तू कशी आहेस सांग मला. मी बरी आहे ग. कशी असणार तू नसताना? तुला काही त्रास नाही ना झाला? हा, मला काही नाही झालं. तुम्ही कसे आहात? किती शोधलं तुम्हाला. वेळासारखं रानावनात फिरत होतो. इथं सापडाल तिथं सापडाल म्हणून. शांत हो, तू काळजी करू नकोस. मी शांतच आहे का बाळा? पण हे बाळ, बाळ कोणाचं आहे? कोणाचं बाळ आहे? मी तुला सगळं सांगते. आई, मी तुला सगळं सांगते, पण तू आधी शांत हो बघू. बस, तू बस इथे शांत हो. अगं हो, मी बसते, पण सांग ना तू कशी आहेस? हे बाळ कोणाचं आहे सांग ना. आई, हे रोहिणीचं बाळ आहे. रोहिणीचं? या अशा अवस्थेत तू घराबाहेर पडतेस याच मला कौतुक वाटतंय. सांभाळून जा आणि न चुकता न विसरता पोचल्यावर मला फोन करा. हो नक्की. रोहिणी कुठे आहे? रोहिणी कुठे? अगं बाकी सगळे तुम्ही सगळे एकत्र गेला होतात ना. कुठे गेले सगळे? तुम्ही 7-8 जण गेला होता. आई सगळं सांगते, ऐक माझं. शोधलं तुम्हाला. शांत हो, मी तुला सगळं सांगते, ऐक. आई, आम्ही सगळे निघालो आणि इथे येऊन पोहोचलो. तुला माझं नाव कसं माहित? मला सगळ्यांचीच माहिती आहे. कसं काय? तुमची मैत्रीण तिनं मला सांगितलं. मी परत आली आहे, नीलांबरी.
शांत हो, रडायचं नाही ग, रडायचं नाही. मी आहोत ना, काही होणार नाही ग, काही नाही व्हायचं. तुझी हिम्मत कशी झाली खेळायची? आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तुला सांगितलेलं कळत नाही का? इथून चालता हो. तुला सांगितलेलं कळत नाही का? चालता हो म्हणून. माझा अंत बघू नकोस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. माझ्या जीवचा जीव घेतलायस, आता आणखीन तुला काय हवंय? मी मारलेला नाहीये नीलूला. मी तिला तिथे फक्त भेटायला गेलो होतो, पण त्याआधीच सगळा खेळ संपला होता. कोणतरी बळीचा बकरा हवा म्हणून पोलिसांनी मला अरेस्ट केलं होतं, कारण मी नीलूला पाण्याबाहेर काढलं. तिच्या डेड बॉडी जवळ मी रडत बसलो होतो. पण काका, मी तिला मारलेला नाहीये. तिचे जे 8-9 मित्र होते ना, त्यांनी मारलंय नीलूला. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की मी त्यावेळेला तिथे काय करत होतो. लग्नाची मागणी घालायला गेलो होतो तिला. प्रेम होतं तिच्यावर माझं. म्हणूनच आज 7 वर्षांनी एवढी शिक्षा भोगून सुद्धा तिला इथे भेटायला आलोय मी. एवढं सगळं करून सुद्धा ती माझ्यासाठी काय होती हा प्रश्न विचारू नका काका. काका, इतक्या वर्षात मी काय सहन केलं, मी कुठल्या नरकातून गेलोय हे सांगायला मी इथे आलेलो नाहीये. थट्टा मस्करीमध्ये तिचा जीव घेतला या लोकांनी. त्यांना माहित होतं नीलूला पाण्याची भीती वाटते, तरी मस्करीमध्ये तिला पूलमध्ये फेकून दिलं. आणि एवढंच नाही, तिला मेलेला बघून सुद्धा पाण्याबाहेर कोणी काढलं नाही. घाबरून पळून गेले ही लोक. काका, तुमच्या जीवला, माझ्या नीलूला न्याय मिळवून द्यायचा आपल्याला. मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण तुमच्या मदतीशिवाय मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नाहीये. तुम्हाला काहीच करायचं नाही काका. फक्त तुम्हाला माझी साथ द्यायची. तुमच्या जीवला न्याय मिळवून द्यायचा आहे तुम्हाला. आता मला एकच सांगा काका, माझी साथ द्याल?
10 वर्षात पहिल्यांदाच कोणीतरी इथे पाऊल ठेवतंय. आता हेच तुझं जग आहे. ती पोरं येणार आहेत, त्यांना काहीही कमी पडता कामा नये. आजपासून कामाला लाग. आता कुठे शांत झालंय बघ. बाळ फक्त भुकेनेच तळमळत असं नाही ग, आईसाठी पण तळमळत असेल विचार. बघ ना बिचाराचं नशीब, जन्माला आलं आणि पोरकं झालं. आई, त्याच्या नशिबात हेच असेल त्याला आपण तरी काय करणार? प्रश्न फक्त त्याच्या नशिबाचा नाहीये ग, त्याच्या आई बापाला ज्यांनी मारलं ना त्याचा प्रश्न आहे. तू खूप दुष्ट आहे, त्याच्याही बाबतीत असंच घडणार आहे. आई, त्यालाही हे सुख मिळणार नाही. आई प्लीज, आई त्याचं जे काही व्हायचंय ते त्याच्या नशिबाने होणार आहे. का स्वतःला त्रास करून घेतेयस? असं नाही ग, त्या बाळाची अशी अवस्था बघून कुणालाही असंच वाटेल ना. मी तर तुला सांगते ना. आई प्लीज, हे बघ आता आता तो विषय नको प्लीज. आता ना इथून बाहेर कसं पडायचं ना यावर विचार करायला हवा. या बाळाचं आणि आपलं यातच भलं आहे, कळतंय तुला? अरे चांडाळा, आई, तुला लाज नाही करे वाटत? एका बाळाकडून त्याच्या आई बापाला हिरावून घेतलंस तू. तुझं भलं नाही होणार. जे तू त्याच्या बाबतीत वागलास ना तेच तुझ्याही बाबतीत होईल. तुलाही आयुष्यात तुझ्या आई बापासाठी पोराबाळाचं सुख मिळणार नाही. चडपडून बघशील तू. शाप आहे माझा तुला. लक्षात ठेव, एका आईचा शाप आहे हा. आई, आई, आई तू तू चल, तू चल इथून. चल चल, निघ निघ. चल चल. मला सोड. माझ्या हडव्याला मारलं तू. सोड मला. ए काय करतो तू? हा, मी काही नाही केलंय. प्लीज प्लीज मला सोड. मी काही नाही केलं बाबू. प्लीज मला मारू नको. प्लीज सोड आम्हाला. आम्ही काही नाही केलंय. काय करायला तू? प्लीज आम्हाला जाऊ दे. आम्ही काही नाही केलं. प्लीज आम्हाला जाऊ दे. हो सोडते सोडते. माझा हात सोड.
या तुला सोडणार नाही. बापू थांब. नाही तर बापू, कुठेही तू जाणार बापू नाही. थांब, बापू नको, तो मारेल. चला नाही मॅच तर जाणार नाही. चला, माझ्या बापू, आत्म्याला चला. मारलं यांनी. बापू मी नाही जाणार. तो आपल्याला मार. मी नाही जाणार. तुझ्याकडे बघून घेईन तुझ्याकडं.